नमस्कार, कसे आहेत तुम्ही सर्व? हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया गावरान पद्धतीचे सोपी आणि टेस्टी डिलिशियस अशी छान चवदार लागणारी शेवग्याच्या शेंगांची भाजी. चला तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. त्यासाठी आपण भाजलेला कांदा घेतलेला आहे 2, भाजलेलं खोबरं आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आल्याची तुकडे, टोमॅटो घेतलेला 1, धणे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे भाजलेली, गरम मसाला, हळद आणि घरगुती मसाला. चला तर आपण वाटण तयार करून घेऊया. आपण वाटणासाठी भाजलेले 2 कांदे घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्याचबरोबर आपण अद्रकसुद्धा टाकून घेऊया. 1 मीडियम साईजचा टोमॅटो, धणे आणि खसखस, जिरं, शेंगदाणे घेतलेले आहेत ते वेगळे आपण वाटून घेऊयात. शेंगदाणे आपण त्यामध्ये एकत्र वाटलेले नाही आहेत, ते वाटून आपण एक साईडला वेगळे वाटून ठेवलेले आहेत. आता आपण कढई तापत ठेवलेली, त्यात आपण 4 चमचे तेल घेणार आहोत. 1 तमालपत्र आणि जो आपण काळा वाटण तयार केलेला, कांदा भाजून जो भाजलेला आपण वाटण तयार केलेला तो वाटण घेतलेला आहे मी. आता आपण त्याला चांगलं परतून घेऊया. तुम्ही आता पाहू शकता आपलं आता वाटण हे 5 मिनटं झालेले आहेत, चांगलं परतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तेल चांगलं सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये आमचं घरगुती आगरी कोळी मसाला आहे तो मी घेते. तुम्ही या बदल्यामध्ये तुमचा जो घरगुती मसाला जो असेल तो तुम्ही टाकू शकता. आमचा आगरी कोळी पद्धतीचा मसाला, हळद, गरम मसाला. आता आपण चांगला मसाला परतून घेऊया, चांगलं शिजवून घेऊया. 1 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा ते 1 मिनटं आपण परतून घेऊया. आगरी कोळी पद्धतीचा मसाला तो भाजून घेतलेला असतो, म्हणून तो जास्त परतायची गरज लागत नाही त्याला. तेल सुटलेलं आहे बघा. मग आता त्यामध्ये मी खोबरं, मी आपला काळा वाटण होतं त्यामध्ये खोबरं वाटायचं विसरलेली, म्हणून मी आता टाकले. तुम्ही त्या वेळेला जेव्हा आपण काळं वाटण तयार केलं तेव्हासुद्धा तुम्ही टाकू शकता. आता मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या टाकल्या. आता परतून घेऊया. थोडंसं परतलं की त्यामध्ये मी एकीकडे गरम पाणी करत ठेवलेलं आहे, त्यात आपण कोमट पाणी किंवा असं गरम पाणी आपण त्यात टाकू. खूप जास्त सुद्धा नाही टाकायचं आणि खूप कमी सुद्धा नाही टाकायचं. तुम्ही पाहू शकता मी कसं पाणी घेतलेलं आहे. आता आपण काय करू, याला झाकण देऊन वाफ काढून घेऊया. त्याआधी मी थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा टाकलेलं आहे. आता वाफ काढलेली आहे. 5 ते 10 मिनटं झालेले आहेत मला झाकून ठेवून. आता मी पाहून घेते की आपली शेंग शिजली आहे की नाही. थोडीशी 80% कुक झालेली होती. मग त्यामध्ये मी आपलं शेंगदाण्याचा कूट जो मी तयार केलेला होता तो टाकलेला आहे. आता परत आपण थोडंसं झाकून एक वाफ काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता थोडं थोडं बाजूनी तेल सुटत चाललेलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी करतील ना, ती खूप सुंदर लागते, खूप टेस्टी लागते. आता कोथिंबीर टाकते मी थोडी आणि नंतर थोडीशी परतसुद्धा टाकेन. आता थोडीशी टाकलेली आहे. आपली भाजी आता तयार झालेली आहे.
पाहू शकता तुम्ही. आता आपण प्लेटिंग करूया. बघा किती टेम्पटिंग दिसते ना, खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि हां, तुम्ही जेव्हा भाजी करून पाहतील तेव्हा कशी झाली ते सुद्धा सांगा हां. माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू.